हायपर ॲक्टिव्ह मुलांमध्ये वेगवेगळ्या ज्या फिजिकल आणि कामिंग ॲक्टिव्हिटीज असतात त्यांनी काही हेल्प होऊ शकते का त्यांचे सिम्पटम्स थोडे कमी व्हायला? अशा मुलांना म्हणजे प्रॉब्लेम हाच होतो, IQ चांगला आहे त्या मुलांचा, पण फोकस आणि अटेन्शनमध्ये ते कमी पडतात. त्याच्यामुळे कसं होतं, अभ्यास पूर्ण नाही करू शकत किंवा कुठली ॲक्टिव्हिटी दिली, कुठली ड्रॉइंग करतायत, क्राफ्टिंग काही बनवतायत, तर त्याच्यावरही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करून ते काम पूर्ण नाही करू शकत. तर म्हणजे टॅलेंट आहे पण ते यूज होत नाही असं बऱ्याच वेळा दिसून येतं हायपर ॲक्टिव्ह मुलांमध्ये. तर अशा वेळेला आपण जेव्हा कामिंग ॲक्टिव्हिटीज इंट्रोड्यूस करतो, कामिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण ब्रीदिंग एक्सरसाइज घेतो. लहान मुलांना मोस्टली आपण ना रेनबो ब्रीदिंग घेतो, म्हणजे ते कलरफुल रेनबो ब्रीदिंग असतं. तर त्यामुळे कलरफुल म्हणजे लहान मुलांना कसं आपण मोठ्यांसारखं योगामध्ये जसं आपण ब्रीदिंग घेतो तसं नाही देऊ शकत. तर त्यांना काहीतरी प्लेवे मेथड्समध्ये आपल्याला ब्रीदिंग ॲक्टिव्हिटीज द्यायला लागतात. इवन त्यांना वेगवेगळे टेक्स्चर्स हँडल करायला दिले त्याने पण रिलॅक्सेशन होतं. म्हणजे सेन्सरी ॲक्टिव्हिटीज आपण त्याला म्हणतो की राईस प्लेट म्हणजे राईस आपला ड्राय राईस घेतला आहे, तांदूळ, आणि त्याच्यात छोट्या छोट्या वस्तू लपवल्यात किंवा सँडमध्ये छोट्या वस्तू लपवल्यात, त्यांना ते शोधायला लावलं. ऑफकोर्स वेगळे टेक्स्चर्स फील होतात आपल्या फिंगर्सना, आणि किंवा सॉफ्ट टॉईजचं टेक्स्चर सॉफ्ट असतं, रफ टेक्स्चर्स. याच्यामुळे पण सेन्सेस आपले जे आहेत ना ते शांत होतात आणि त्याच्यामुळे कसं होतं फोकस अटेन्शनला हेल्प होते. त्या वयातली बरीचशी मुलं कंप्लेंट करतात की लिहिताना हात दुखतो. तर जी फाउंडेशन इयर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पिन्सर ग्रास्प ॲक्टिव्हिटीज, स्क्रिबलिंग ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या तर त्यांनी काही हेल्प होऊ शकते? निश्चितच हेल्प होऊ शकते. म्हणजे कसं असतं, बाळ जसं मोठं होत असतं तशा त्याच्या मसल्स डेव्हलप होत असतात, बरोबर ना. म्हणजे बाळ आधी पलटी होतं, मग सरकतं, रांगतं, बसतं, चालतं, तर त्याच्या लार्ज मसल्स जशा जशा डेव्हलप होतात त्याला आपण ग्रॉस मोटर्स म्हणतो. म्हणजे हातापायाच्या मसल्स, इतर ॲब्डॉमिनल्स इथे मसल्स असतात त्या डेव्हलप होतात आणि तशी तशी फिजिकल डेव्हलपमेंट होत असते. त्याचप्रमाणे ना फाईन मोटर्स पण मुलांच्या डेव्हलप होत असतात. फाईन मोटर्स म्हणजे ज्या मसल्स आपल्याला हेल्प करतात फाईन मुवमेंट्स करण्यासाठी, जशा फिंगर्सच्या मसल्स आहेत, टोजच्या आहेत, स्मूथ मुवमेंट्स होण्यासाठी ह्या मसल्स आपल्याला हेल्प करतात. ती डेव्हलपमेंटही मुलांची चालू असते जसं जसं मूल मोठं होतं. तर मोस्टली जे आपण पिन्सर ग्रास्प म्हणतोय ती मुलांची साधारणतः ना 9व्या-10व्या महिन्यात डेव्हलप व्हायला लागते. त्याच्या आधी पण मुलं पाममध्ये वस्तू पकडतात. मग हळूहळू दोन फिंगर्स म्हणजे पिन्सर ग्रिप म्हणजे असते इंडेक्स फिंगर आणि थंबमध्ये वस्तू पकडतात. स्टार्टिंगला त्यांची पिन्सर ग्रिप असते पण ती इमॅच्युअर असते, म्हणजे इतर फिंगर्सचा पण सपोर्ट म्हणून हेल्प करतात. आणि नंतर मग त्यांची पिन्सर ग्रिप डेव्हलप होत असते आणि हळूहळू ती ग्रिप डेव्हलप होत जाते. आणि अशा वेळेला आपण जर त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्या ज्या पिन्सर ग्रिप डेव्हलप किंवा इन जनरल सगळ्या फाईन मोटर स्किल्स डेव्हलप होण्यात हेल्प करू शकते. कारण पिन्सर ग्रिप आहे तो एक महत्त्वाचा माइलस्टोन आहे की फाईन मोटर स्किल्स तुमच्या चांगल्या डेव्हलप होत आहेत, ब्रेन आणि मसल्सचं कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं आहे, मुलांची कॉग्निटिव्ह आणि फिजिकल डेव्हलपमेंट चांगली होते. तर पिन्सर ग्रिप हा महत्त्वाचा माइलस्टोन आहे. आणि पुढे पिन्सर ग्रिप मुलांना रायटिंग रेडिनेससाठी पण तयार करते. तर तुम्ही जर स्क्रिबलिंग, कलरिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज मुलांना दिल्या, इवन छोटे पेपर्स टिअर करणं, रीडिंग्स आणि ते, तर ती ग्रिप चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकते आणि मसल्स हाताच्या स्ट्रॉंग होतात. रिपीटेड आपण ॲक्टिव्हिटीज दिल्या तर एक्झरसाइज होते. एक्झरसाइज झाल्यामुळे मसल स्ट्रॉंग झाल्यामुळे पुढे जाऊन मुलांना ना रायटिंगमध्ये इश्यू नाही होत किंवा दुसरी जी कामं आहेत आपल्याला डेली यूजमध्ये पिन्सर ग्रिप लागते. कारण आपण काही पिक करतोय वस्तू, बटन्स लावतोय, बीड्स उचलतोय, सगळ्याला म्हणजे आपण इवन जेवताना पण आपल्याला फाईन मोटर स्किल्सचा यूज होतो. तर निश्चितच ह्या ॲक्टिव्हिटीज आपण जर लवकर जेव्हा मुलांची ग्रिप डेव्हलप होते अप टू 5 to 6 years त्या फाईन मोटर स्किल्स डेव्हलप होत असतात आणि तेव्हा जर आपण ह्या ॲक्टिव्हिटीज दिल्या म्हणजे एक्सरसाइजेस म्हणू शकतो ह्याला, मुलांची ग्रिप चांगली डेव्हलप होणार आणि पुढे जाऊन मग त्यांना रायटिंगला प्रॉब्लेम नाही येणार.
म्हणजे बऱ्याच कंप्लेंट्स अशा येतात की मुलं राईट नाही करत, स्लो रायटिंग आहे किंवा खूप खराब हँडरायटिंग आहे. हां, लिहिता लिहिता हात थकून जातात, थोडंसं लिहिलं की थकून जातात, कलरिंग करताना झोपून जातात. हां, अशा कंप्लेंट्स आहेत मुलांच्या. कारण ना अशा मुलांमध्ये ग्रॉस मोटर, फाईन मोटर्स मसल्स तेवढे चांगले डेव्हलप झालेले नसतात. आत्ता कसं झालं आहे, स्क्रीन टाईम जास्त वाढलेला आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मग त्या मसल्स डिॲक्टिवेट राहतात आणि मुलांना ह्या कंप्लेंट्समध्ये रायटिंग करताना येऊ शकतात. तर पिन्सर ग्रिप ॲक्टिव्हिटीज ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर, तुम्ही स्क्रीन टाईमबद्दल बोललात, तर स्क्रीन टाईम मुलांना हल्ली घरी जो शाळेव्यतिरिक्त जो घरी वेळ असतो, कधी कधी रेनी सीझनमध्ये, इवन समरमध्ये जेव्हा हीट जास्त असते त्यामुळे, आणि प्ले डेट आपण करू शकतो पण त्याला एक लिमिटेशन आहे. अशा वेळी समजा ॲक्टिव्हिटी सेंटरला मुलं आली, त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटीज, ब्रेन बूस्टिंग ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामुळे मुलं रमतात, तर त्यांनी स्क्रीन टाईम कमी होऊ शकतो का? त्यांचं स्क्रीन टाईमचं अट्रॅक्शन कमी होऊ शकतं का? हो, निश्चितच होऊ शकतात. मुलं ॲक्च्युली स्क्रीन का बघतात, टी व्ही का बघतात? त्यांना काहीतरी एंगेज राहायला हवं असतं. तर जर त्यांना अशा छान ॲक्टिव्हिटीज मिळाल्या ज्याच्यामध्ये ते एंगेज राहू शकतील, खेळू शकतील आणि ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये इतर मुलं पण असतील, इंटरॅक्ट होऊ शकतील, तर मुलं निश्चितच टी व्ही, मोबाईलपासून लांब राहतील. आणि मग घरी पण आपण जर स्क्रीन टाईम मोठ्याने कमी केला आणि आपल्याबरोबरच्या छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं पहिल्यापासूनच, की टी व्ही बघतोय म्हणून इन्व्हॉल्व नाही, पण आधीपासूनच तुम्ही सवय लावली की ओके, भाजी साफ करणं आहे, छोट्या कपड्यांच्या घड्या घालणं, ह्याच्यात अशा ॲक्टिव्हिटीजही पॅरेंट्सनी घरी घेतल्या तर स्क्रीन टाईम कमी होईल. आणि निश्चितच ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये ऑफकोर्स मुलांना आणखीन त्यांच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटला हेल्प मिळू शकते. स्क्रीन टाईममुळे जो मेमरी इश्यूज होतात, ब्रेनची जी डेव्हलपमेंट मागे होते ती निश्चितच थांबेल आणि उलट ॲक्टिव्हिटीजमुळे ती चांगली होऊ शकते.